नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आज आपण भूगोल विषय या विषयाबद्दल, विशेषतः भारताचा भूगोल त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। सामाजिक शास्त्रे अंतर्गत येणारा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि भूगोल हे जे अत्यंत महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठीचे विषय आहेत, त्यामधला अनिवार्य आणि महत्त्वपूर्ण असणारा असा विषय भूगोल। या भूगोलाच्या संदर्भामध्ये आज आपल्याला भारताची विशेषतः ओळख करून घ्यायची आहे। भारत, या भारताचं स्थान, विस्तार आणि आकार या प्रामुख्यानं गोष्टी आपण बघणार आहोत। त्या क्रमशः आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या आपल्यापर्यंत पोचल्या जातील। तर आज आपल्याला भारत जगातील अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा देश, या देशाच्या बाबतीची ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून होईल। भारत हा जगाच्या पाठीवर असा एक देश आहे ज्या देशाचा इतिहास अत्यंत गौरवशाली इतिहास आहे। अतिशय वैभव संपन्न अशा पद्धतीचा सांस्कृतिक वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे। या देशाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे। ऐतिहासिक काळामध्ये या देशाला आर्यावर्त या नावानं ओळखलं जात असे। आर्य, ज्या लोकांनी भारतीय संस्कृती, जी की सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली होती, या सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून एक जगाला आपली ओळख दिली। या देशाला वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं। भारत, हिंदुस्तान, इंडिया अशा वेगवेगळ्या नावांनी या देशाची ओळख आहे। आर्य लोकांची भूमी म्हणून याला आर्यावर्त या नावानं संबोधलं जातं। आर्यावर्त ही आर्यांची भूमी आहे। आर्य या शब्दाचा अर्थच होतो बुद्धिमान, सर्वश्रेष्ठ। म्हणून इथले जे लोक आहेत ते अत्यंत बुद्धिमान आणि सर्वश्रेष्ठ आहेत। अशा सर्वश्रेष्ठ बुद्धिमान लोकांची भूमी म्हणजेच आर्यावर्त। आणि त्यानंतर दुसऱ्या नावाने संबोधलं जातं तो म्हणजे भारत। भारत अतिशय प्राचीन कालखंडामध्ये भरत नावाचा राजा, अत्यंत पराक्रमी असा राजा या देशामध्ये होऊन गेला। या भरत राजाच्या नावावरून या देशाला भारत असं संबोधलं जातं। त्याचबरोबर तिसरं नाव आहे हिंदुस्तान। या देशामध्ये वाहणारी अत्यंत महत्त्वपूर्ण नदी जी सिंधू आहे, या सिंधू नदीच्या नावावरून हिंदुस्तान अशा पद्धतीचं नाव या देशाला प्राप्त झालेलं आहे। ग्रीक लोक, इंडोई आणि पर्शियन लोक हिंदू अशा वेगवेगळ्या नावानं संबोधत असत। तर ग्रीक लोक सिंधू नदीचा जो उल्लेख आहे तो सिंधू नदीचा उल्लेख इंडस या नावानं करत होते। आणि या इंडसपासून ग्रीक जे सिंधू नदीला इंडस म्हणून संबोधत होते, त्या इंडसपासून इंडिया हा कालांतरानं शब्दप्रयोग अस्तित्वात आला। तर अशा वेगवेगळ्या नावांनी या भारतीय भूमीला ओळखलं जातं। भारतीय संविधानानुसार इंडिया आणि भारत ही दोन अधिकृत या देशाची नावं आहेत। तर या दोन अधिकृत नावानं या देशाला ओळखलं जातं। तर अशा पद्धतीचा आपला भारत देश आहे, ज्या भारताची एक प्राचीन अशी सभ्यता, प्राचीन संस्कृती जी की सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली,
ज्या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेल्या संस्कृतीनं जगाला एक आपली ओळख दिली, अशा या भारतामध्ये अरब, तुर्की आणि कालांतरानं युरोपीय लोकांनी आपली सत्ता, आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं, या देशावरती आपलं आधिपत्य स्थापन केलं, या देशाची आर्थिक लूट केली, ज्यामध्ये तुर्की होते, अरब होते आणि त्याचबरोबर युरोपीय होते, जे की आधुनिक कालखंडामध्ये आपण बघतो फ्रेंच, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन अशा अनेक लोकांनी या देशावरती आपली सत्ता, आपलं साम्राज्य व्यापाराच्या निमित्तानं ते इथं आले आणि आपलं साम्राज्य अस्तित्व या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं. तर अशी पुण्यभूमी असलेला भारत, या भारताचं आपण भौगोलिक वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आहे आता आपण पुढं पाहणार आहोत. या देशामध्ये फार मोठी भिन्नता आहे, विविधता आहे. या देशाचा विस्तार आकारानं मोठा आहे. त्याचबरोबर भौगोलिक विविधता लक्षात घेता नैसर्गिकसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे स्रोत, वेगवेगळ्या पद्धतीची संसाधनं, या देशामध्ये असणारी वेगवेगळ्या पद्धतीची प्राकृतिक रचना, ज्यामध्ये अत्यंत उत्तुंग असा असणारा हिमालय, दक्षिणेकडे असणारा विशाल महासागर, जो की याच देशाच्या नावानं ओळखला जातो हिंदी महासागर. तर अशी विविधता संपन्न असणारा असे तो हिमाचल, म्हणजे कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंतचा विस्तीर्ण असा भूप्रदेश या देशाला लाभलेला आहे. या देशामध्ये विपुल अशा पद्धतीची नैसर्गिक संसाधनं आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश, संपन्न असा भौगोलिक क्षेत्र, ज्यामध्ये सुपीक जमीन, पाणी, वेगवेगळ्या पद्धतीची खनिजं, त्याचबरोबर नैसर्गिक वनस्पती आणि प्राणीजीवन, या सगळ्यांनी हा देश अतिशय समृद्ध असलेला देश आहे. त्याचबरोबर या देशामध्ये असणारं लोकसंख्या एक फार महत्त्वपूर्ण संसाधन, जे की विपुल प्रमाणामध्ये आहे. अशा पद्धतीची भारतभूमी, मातृभूमी ही आपल्या देशाच्या मातृभूमीबद्दलची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. तर आता आपण या भारताबद्दल अधिक विस्तारानं, अधिक व्यापक पद्धतीनं माहिती आता बघणार आहोत. पहिल्यांदा आपण या देशाचं स्थान बघूया. प्रथमतः स्थान पाहत असताना या देशाचं नेमकेपणानं जगामध्ये कोणतं स्थान आहे, ते स्थान आपल्याला विचारात घ्यावं लागेल. प्राकृतिक दृष्टिकोनातून विचार जर केला, संपूर्ण जगातला सगळ्यात मोठा खंड जो आहे तो आशिया खंड. या आशिया खंडातला भारतीय उपखंड म्हणून याला ओळखलं जातं. ज्या भारतीय उपखंडामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, भारत, बांगलादेश, श्रीलंका या भागाचा समावेश होतो. आशिया खंडातला एक महत्त्वपूर्ण, विस्तारानं मोठा असणारा आपला देश आहे. एकंदर संपूर्ण जगाचा जर विचार केला तर जगाच्या एकंदरीत याच्यामध्ये भारताचं स्थान आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये येतं. भारताचं स्थान पाहत असताना आपण पाहतोय जो आशिया खंड आहे, आशिया खंडाचा दक्षिण भाग म्हणजेच दक्षिण आशिया या भागामध्ये भारत समाविष्ट आहे. त्याचबरोबर जर संपूर्ण आपण गोलार्धाचा जर विचार केला तर बघूयात आता प्रामुख्यानं
समजा हे 0 अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त आहे आणि या विषुववृत्ताच्या माध्यमातून 2 गोलार्ध तयार होतात. हा उत्तरेकडचा असणारा उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध. प्रामुख्याने आपण कुठल्या गोलार्धात आहे असा विचार करतो, दक्षिण गोलार्धात आहे की उत्तर गोलार्धात आहे. तर भारत हा उत्तर गोलार्धात आहे, विषुववृत्ताच्या उत्तरेला आहे. आणि क्वार्टरली जर विचार केला तर जे मूळ रेखावृत्त आहे जे की 0 रेखावृत्त जे ग्रीनिच शहरावरून गेलेलं आहे, तर त्या गोलार्धाचा त्यावरून जर गोलार्ध बघितले तर हा पार्ट येतो पूर्व गोलार्धाचा आणि हा पार्ट येतो पश्चिम गोलार्धाचा. आणि क्वार्टरली जर विचार केला, 1/4 भागाचा विचार जर केला तर भारताचं जे लोकेशन आहे, भारताचं जे स्थान आहे, तर या भागामध्ये भारताचं स्थान येतं, भारत या भागामध्ये येतो. म्हणजेच सांगायचं उत्तर पूर्व, उत्तर आणि पूर्व या गोलार्धामध्ये भारताचा स्थानाचा समावेश होतो. प्रामुख्यानं उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धामधून 23.5 अक्षवृत्त हे गेलेलं आहे. तर हे जे 23.5 अक्षवृत्त आहे, तर या अक्षवृत्ताला उत्तर गोलार्धातल्या कर्कवृत्त म्हणतात. काय म्हणतात त्याला? कर्कवृत्त. आणि दक्षिण गोलार्धातल्याला मकरवृत्त. तर हे कर्कवृत्त जे आहे भारताच्या मध्यातून गेलेलं आहे, भारत देशाच्या मध्यातून हे कर्कवृत्त गेलेलं आहे. त्यामुळं या देशाचं जर संपूर्ण कटिबंधाचा जर विचार केला तर कटिबंधाचा विचार करत असताना जगामध्ये जे कटिबंध आहेत, विषुववृत्त ते कर्कवृत्त, विषुववृत्त ते मकरवृत्त, हा जो पट्टा आहे, हा पट्टा याला आपण उष्ण कटिबंध म्हणतो. याला काय म्हणतो आपण? उष्ण कटिबंध. त्यानंतर 66.5 अक्षवृत्त उत्तर, 66.5 दक्षिण अक्षवृत्त या दरम्यानचा हा जो पट्टा आहे, या पट्ट्याला आपण समशीतोष्ण कटिबंध म्हणतो. आणि शेवटी राहिलेला हा शीत कटिबंध. आणि हा पण शीत कटिबंध. तर साधारणपणे भारताचं जे स्थान आहे ते भारताचं स्थान प्रामुख्यानं हे उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये येतं. उष्णकटिबंधामध्ये आपला देश येतो. कुठला कटिबंध? उष्ण. उष्णकटिबंधामध्ये भारताचा समावेश होतो. भारत हा या देशाचं हवामान जर बघितलं, हवामानाची परिस्थिती जर बघितली, ती उष्णकटिबंधीय प्रदेशातली आहे. तर साधारणपणे मध्यातून कर्कवृत्त गेल्यामुळं
अशा पद्धतीची स्थिती आहे. आता आपण पुढील म्हणजे तासामध्ये पाहणार आहोत भारताचं नेमकं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान जे ते कशा पद्धतीचं आहे ते बघूयात आपण. धन्यवाद. थांबूया.